तुकाराम आणि जिजा. शेतात मोलमजुरी करणारे एक जोडपे. अगदी. आणि त्यांची एकच इच्छा होती की त्यांची मुलगी सपना तिनं खूप शिकावं. आणि ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाहीये, यात एक मोठं सामाजिक वास्तव दडलेलं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला सरकारी शाळांबद्दल एक प्रकारचा म्हणजे अविश्वास, आणि मग गुणवत्ता आणि आर्थिक क्षमता यांच्यात पालक अडकतात. बरोबर. आणि याच गोंधळात तुकाराम आणि जिजाच्या गावात आशेचा एक किरण येतो. एका प्रसिद्ध महाराजांच्या संस्थेनं सुरू केलेली एक भव्य शाळा, संस्कृती मंदिर. अच्छा. आणि या शाळेचं सगळ्यात मोठं आकर्षण होतं एक शब्द, मोफत. मोफत हा शब्दच खूप काही सांगून जातो. हो. चला तर या मोफत शिक्षणाच्या आश्वासनाचं पुढे काय झालं याच्या मुळाशी जाऊया. तर सुरुवातीला आपण तुकाराम आणि जिजाची परिस्थिती समजून घेऊया. म्हणजे स्रोतांमधून जे वर्णन मिळतं ते खूपच कष्टप्रद आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत उन्हात राबून ते फक्त मुलीच्या भविष्यासाठी पैसे जोडत होते. आणि त्यांना ती शहरातली मुलं दिसायची, छान गणवेशातली, शाळेच्या बसमधून जाणारी. हो. आणि ते पाहून त्यांना आपल्या गरिबीची चीड यायची. आणि इथेच पालकांची मानसिकता समजून घेणं महत्वाचं आहे. ही फक्त चीड नाहीये, ही एक आकांक्षा आहे की नाही. बरोबर. त्यांना आपल्या मुलाला ते सगळं द्यायचंय जे त्यांना मिळालं नाही. पण इथेच तर अडचण होते. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे, पण सरकारी शाळेत काय शिकवणार हा एक गैरसमज. अगदी. त्यामुळे त्यांचा ओढा नकळतपणे खाजगी अशा चकचकीत दिसणाऱ्या शाळांकडे असतो. आणि संस्कृती मंदिर नेमकं याच मानसिकतेवर घाला घालतं. त्यांची गावातली एंट्रीच खूप प्रभावी होती. एक भव्य इमारत, मोठं मैदान. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःला फक्त एक शाळा म्हणून नाही सादर केलं. नाही. त्यांनी एक संपूर्ण पॅकेज सादर केलं. हिंदू संस्कृती, चांगले संस्कार, धार्मिक वातावरण. हो, या शब्दांना खूप भावनिक मूल्य असतं. नक्कीच. आणि संस्थेची आधीपासून एक प्रतिमा तयार होतीच. योग, आयुर्वेद, निसर्ग शेती, सत्संग, प्रवचनं. यामुळे लोकांचा एक भावनिक विश्वास आधीच होता. म्हणजे ही शाळा म्हणजे फक्त शिक्षण नव्हतं. नाही, तो महाराजांचा आशीर्वाद होता. आणि या सगळ्यावर कळस चढवला तो एका शब्दानं, मोफत. तुकारामसाठी तर तो शब्द म्हणजे जादूच होता. तो शब्द ऐकून तो थेट मुख्याध्यापकांना भेटायला गेला आणि तिथे त्याला सांगितलं की अहो, ही शाळा महाराजांनी खास तुमच्यासारख्या गरीब शेतमजुरांच्या मुलांसाठी सुरू केली आहे. ही त्यांची कृपा आहे. म्हणजे एक प्रकारे भावनिक आवाहन केलं गेलं. हो. आणि ते ऐकून तुकारामने क्षणाचाही विचार केला नाही. सपनाचा प्रवेश तिथे निश्चित केला. आणि इथे म्हणजे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. महाराजांच्या ब्रँडवर आणि मोफत या शब्दावर इतका विश्वास ठेवला गेला की बाकी काही तपासायची गरजच वाटली नाही. बरोबर. शाळेची गुणवत्ता काय आहे, शिक्षक कसे आहेत, अभ्यासक्रम काय, याबद्दल कोणी चौकशीच केली नाही. म्हणजे ब्रँड व्हॅल्यूने सगळं काही झाकून टाकलं. ही शाळा म्हणजे एक ब्लॅक बॉक्स होती. आत काय चालते कुणालाच माहीत नव्हतं. आणि याचा परिणाम काही वर्षांनी दिसायला लागला असणार. हो ना. सपना तिसरीत पोहोचली. पण जिजा, जी थोडीफार शिकलेली होती, तिच्या लक्षात आलं की काहीतरी चुकतंय. काय लक्षात आलं तिच्या? तिचं लक्षात आलं की सपनाला साधं लिहिता वाचताही येत नाहीये. तिसरीतल्या मुलीला? हो. पाढे येत नाहीत. मग बेरीज वजाबाकी तर खूप लांबची गोष्ट. आणि हे फक्त सपनाच्या बाबतीत नव्हतं. गावातल्या इतर मुलांचीही तीच परिस्थिती होती. म्हणजे बाहेरून भव्य दिसणाऱ्या शाळेच्या आत शिक्षणाचा पायाच पोकळ होता. अगदी. पण असं का होत होतं? एवढी मोठी संस्था आणि शिक्षणाच्या गुणवत्तेकडे इतकं दुर्लक्ष? यामागे एक व्यवस्थापकीय त्रुटी आहे, जी अशा अनेक संस्कृती केंद्रित शाळांमध्ये दिसते. म्हणजे स्रोतानुसार या शाळेतल्या शिक्षकांना पगार खूप कमी होता. अच्छा. त्यामुळे बीएड किंवा डीएड सारखं व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले पात्र शिक्षक तिथे टिकतच नव्हते. मग शिकवत कोण होतं? ज्या शिकवत होत्या त्यांना अध्यापनशास्त्राचं तितकंसं ज्ञान नव्हतं. पण त्याहूनही एक गंभीर मुद्दा आहे. तो कोणता? अशा शाळांमध्ये यशाची व्याख्याच वेगळी असते. तिथे शैक्षणिक प्रगतीपेक्षा संस्कारांना जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे मुलं किती श्लोक पाठ करतात, किती प्रार्थना म्हणतात. बरोबर. यावर त्यांचं यश मोजलं जातं. त्यामुळे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याकडे दुर्लक्ष होतं. आणि संचालकांनाही शैक्षणिक प्रगती कशी मोजावी याचं ज्ञान नव्हतं. म्हणजे ती भव्य इमारत फक्त एक देखावा होता? एक संस्कार केंद्र होतं, शाळा नव्हती. बापरे. म्हणजे शैक्षणिक पाया कच्चा होताच. आणि मग एक अशी गोष्ट घडली ज्याने हा सगळा पोकळपणा आणखी उघड केला. कोरोनाचं संकट. हो. कोणतीही व्यवस्था जेव्हा तकलादू असते तेव्हा एखादा बाहेरचा धक्का तिला पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. तेच झालं इथे.
तुकाराम आणि जिजा दोघेही आजारी पडले. त्यात 50,000चा खर्च झाला. लॉकडाऊनमुळे शाळेने ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. म्हणजे आता स्मार्टफोन गरजेचा झाला. हो, ज्या कुटुंबाला 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत होती त्यांना आता शिक्षणासाठी एक महागडं उपकरण घेणं भाग पडलं. तुकारामने नाईलाजाने सावकाराकडून कर्ज काढलं आणि स्मार्टफोन घेतला. ही तर मोठीच विडंबना आहे. मोफत शिक्षणाच्या नावाखाली प्रवेश घेतलेल्या पालकाला आता शिक्षणासाठीच कर्ज काढावं लागत होतं. पण त्याचा काही फायदा झाला नाही. सपनाच्या प्रगतीत कणभरही फरक पडला नाही. आणि इथेच त्यांना एक मोठा विरोधाभास दिसला. त्यांच्या शेजारची मुलगी होती, ती गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. अच्छा. त्या शाळेकडे अशी चकचकीत इमारत नव्हती, पण तिची शैक्षणिक प्रगती खूप चांगली होती. तिथले शिक्षक ऑनलाईन शिक्षणातही मुलांकडे वैयक्तिक लक्ष देत होते. तेव्हा तुकारामला आपल्या चुकीची जाणीव झाली असणार. हो, त्याला तेव्हा कळलं की झेडपीची मोफत आणि चांगली शाळा सोडून आपण या महाराजांच्या शाळेच्या दिखावपणाला भुललो. त्याला पश्चाताप झाला. आणि हा पश्चाताप त्याला एका मोठ्या संघर्षाकडे घेऊन जाणार होता. कारण आतापर्यंत त्याला वाटत होतं की त्याने फक्त एक चुकीचा निर्णय घेतलाय. पण आता त्याला कळणार होतं की तो एका फसवणुकीचा बळी ठरला आहे. बरोबर. पश्चातापानंतर तुकारामाने निर्णय घेतला, सपनाला झेडपीच्या शाळेत टाकायचं. तो तिचा दाखला काढायला संस्कृती मंदिरमध्ये गेला. आणि तिथे त्याला खरा धक्का बसला. हो, मुख्याध्यापकांनी एक रजिस्टर तपासलं आणि म्हणाले, तुम्हाला दाखला मिळणार नाही. तुमच्यावर शाळेची 5,000 रुपये फी थकलेली आहे. काय? मोफत म्हणून प्रवेश घेतलेल्या शाळेत अचानक फी? तुकारामच्या तर पायाखालची जवील सरकली. तो म्हणाला, कुठली फी? तुम्ही तर शाळा मोफत आहे म्हणाला होता ना? साहजिकच आहे. यावर मुख्याध्यापकांचं उत्तर अगदी थंड आणि कोरडं होतं. ते म्हणाले, हो, आधी मोफत होती, पण गेल्या वर्षापासून नियम बदलले आहेत. फी सुरू झाली आहे. फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही. नियम बदलले आहेत. हे वाक्य म्हणजे एक प्रकारचं शस्त्र आहे, नाही का? हो. ते समोरच्याच्या सगळ्या प्रश्नांना एका फटक्यात अर्थहीन ठरवतं. हे नियम कधी बदलले, का बदलले, याची माहिती पालकांना दिली गेली का, हे प्रश्नच गैरलागू ठरवले जातात. तुकारामने खूप गयावया केली, पण मुख्याध्यापक ठाम होते. फुकट काही नसतं, हे त्यांचं शेवटचं वाक्य. तुकाराम हताश होऊन परत येत असतानाच या कथेत मधुकर नावाच्या एका सुशिक्षित आणि सजग तरुणाची एंट्री होते. आणि इथेच या संघर्षाला एक नवीन दिशा मिळते. हो, त्याने तुकारामची कहाणी ऐकली, त्याला धीर दिला. तो म्हणाला, चला मी बोलतो, आपण थेट संचालकांना भेटू. म्हणजे आत्तापर्यंत जो एका हतबल वडिलांचा वैयक्तिक लढा होता, त्याला आता एका सामाजिक न्यायाच्या लढ्याचं स्वरूप येतं. दोघेही संचालकांच्या ऑफिसमध्ये गेले. मधुकरनी शांतपणे विनंती केली, पण संचालकांनीही तेच उत्तर दिलं, फी भरा आणि दाखला घेऊन जा. पण मधुकर मागे हटणाऱ्यांपैकी नसावा. नाही, त्याने थेट प्रश्न केला. मोफत म्हणून शाळा सुरू केली, गावभर जाहिरात केली, गरीब पालकांनी विश्वास ठेवून मुलं पाठवली. आता अचानक फी? तुमची धार्मिक संस्था आहे ना, मग अशी गरिबांची फसवणूक का करता? हा थेट प्रश्न होता. यावर संचालक चिडले असणार. हो, आणि त्यांचा जो युक्तिवाद होता तो सुद्धा खूप काही सांगून जातो. ते म्हणाले, कोणी गरीब वगैरे नाही, प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे, टीव्ही आहे. वा, काय तर्क आहे हा. पण मधुकरचा प्रतिसाद जबरदस्त होता. त्यांनी संचालकांच्या याच मुद्द्याला त्यांच्याविरुद्ध वापरलं. कसं? तो म्हणाला, मोबाईल तुम्हीच गरज बनवला. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू केलं तेव्हा पालकांनी पोटाला चिमटा घेऊन कर्ज काढून स्मार्टफोन घेतले. कोरोनामुळे आधीच लोक खर्चामुळे खचले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून पैसे उकळत आहात. अप्रतिम. त्यांनी दाखवून दिलं की मोबाईल ही पालकांची निवड नव्हती, तर शाळेने निर्माण केलेली गरज होती. त्यांच्या युक्तिवादातील हवाच काढून घेतली. संचालकांकडे यावर काहीच उत्तर नव्हतं. ते आणखीनच चिडले आणि म्हणाले, तुला काय प्रॉब्लेम आहे? ती तुझी मुलगी आहे का? म्हणजे वैयक्तिक पातळीवर हल्ला करण्याचा प्रयत्न. हो, पण मधुकरचं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. तो म्हणाला, ही तुमच्या माझ्यापुरती गोष्ट नाही. शिक्षणाच्या नावानं कोणी गरिबांची फसवणूक करत असेल तर प्रश्न विचारणं ही सामाजिक जबाबदारी आहे. इथे त्यांनी या लढ्याला वैयक्तिक पातळीवरून उचलून एका सामाजिक तत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवलं. प्रकरण इथेच थांबलं नाही. संचालकांनी त्यांना जायला सांगितलं, पण बाहेर येऊन मधुकरनं थेट संस्थेच्या वरिष्ठांना फोन लावला. अच्छा. पलीकडून एक अतिशय शांत आणि संयमी आवाज आला. त्यांनी फीचं समर्थन एका वेगळ्याच पद्धतीने केलं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, ही शाळेची फी समजू नका, ती पवित्र देणगी आहे. महाराजांची संस्था आहे, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्या देणगीतून गरीब आदिवासी मुलांचं भलं होतं. हे पुण्याचं काम आहे.
वा, म्हणजे फी या व्यावसायिक शब्दाला देणगी या धार्मिक आणि भावनिक शब्दाने बदललं. हा एक अतिशय हुशारीचा डाव होता. हो, समोरच्याला नैतिकदृष्ट्या शांत करण्याचा, त्याला अपराधी वाटायला लावण्याचा प्रयत्न. की जणू काही तुम्ही फी नाही भरली तर तुम्ही एका पुण्याच्या कामात अडथळा आणत आहात. पण मधुकर या शब्दांच्या जाळ्यात अडकला नाही. त्याने त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. आणि मग जो प्रतिवाद केला त्याने पलीकडच्या व्यक्तीला निरुत्तर केलं. काय म्हणाला तो? तो म्हणाला, तुमचं मोठं कार्य वगैरे सगळं मला ठाऊक आहे. तुम्ही मोफत शिक्षण म्हणून गावकऱ्यांना आकर्षित करता आणि नंतर त्यांच्याकडून देणगीच्या नावाखाली फी वसूल करता. त्या देणगीतून शहरात भरमसाठ फी घेणाऱ्या महागड्या शाळा उभ्या करता. बापरे, हा तर थेट आरोप होता. त्याने संस्थेच्या संपूर्ण आर्थिक मॉडेलवरच बोट ठेवलं. तो पुढे म्हणाला, महाराजांची विमान प्रवास, त्यांचं विलासी राहणीमान, हे सगळं याच देणगीतून ना. त्यातली थोडी रक्कम कुठेतरी आदिवासी भागात वापरल्याचं दाखवता आणि त्यावर पुन्हा देणग्या गोळा करता. हे हातावर पोट असलेले शेतमजूर, त्यांची पिळवणूक करून तुम्ही आणखी कोणत्या गरिबांचा विकास करणार आहात आणि याला तुम्ही सेवा म्हणता? अत्यंत प्रभावी. त्याने सेवा आणि व्यवसाय यातील धुसर रेषाच पुसून टाकलीय आणि स्पष्ट केलं की हे काय चाललंय. आणि शेवटी मधुकरनी एक वाक्य उच्चारलं, जे या संपूर्ण प्रकरणाचं सार होतं. तो म्हणाला, ही तर भोळ्या भाबड्या जनतेच्या भावनांवर उभारलेली व्यवस्थित कमाई आहे. देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली हे जे काही तुमचं चाललंय ना, हे ढोंग थांबवा. व्यवस्थित कमाई हा शब्दप्रयोग त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर केलेलं एक मार्मिक भाष्य आहे. यानंतर त्यांच्याकडे काही बोलण्यासारखं उरलं नसेल. काहीच नाही. फोनवर काही क्षण पूर्ण शांतता पसरली आणि मग पलीकडून एक हळू दबलेला आवाज आला. त्या मुलीचं नाव आणि वर्ग सांगा. उद्या दाखला घ्या. म्हणजे अखेर न्याय मिळाला. हो, तुकारामला अखेर न्याय मिळाला. या संपूर्ण कथेतून काही गोष्टी खूप स्पष्ट होतात. केवळ बाह्य देखावा, भव्य इमारत किंवा मोठं नाव यावर विश्वास ठेवण्याचा धोका किती मोठा असू शकतो हे दिसतं. बरोबर. आणि मोफतसारखी आश्वासनं नेहमी तपासून पाहिली पाहिजेत. हो, त्यामागे काही अट शर्ती आहेत का हे सुरुवातीलाच स्पष्ट करायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कथेतून मधुकर-सारख्या एका जागरूक नागरिकाची ताकद दिसून येते. अगदी. जो व्यवस्थेला प्रश्न विचारायला घाबरत नाही. त्याने एका कुटुंबाच्या समस्येला संपूर्ण समाजाचा आवाज बनवला. बरोबर. त्याने दाखवून दिलं की जर तुम्ही तर्क आणि तथ्यांच्या आधारे न घाबरता प्रश्न विचारले तर कितीही मोठी संस्था असली तरी तिला उत्तर द्यावं लागतं. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार हाच सर्वात मोठा अधिकार आहे. ही कथा तर इथे संपली, पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे उरतो. या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की कशा प्रकारे सेवा आणि भावना यांचा वापर करून एक व्यावसायिक मॉडेल उभं केलं जाऊ शकतं. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. तर विचार करण्यासाठी प्रश्न हा आहे की जेव्हा सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या धार्मिक किंवा सामाजिक संस्था शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत क्षेत्रात उतरतात, तेव्हा सेवा आणि व्यवसाय यांच्यातली रेषा नेमकी कुठे असते? आणि ती रेषा ओलांडली जात असताना त्यांना जबाबदार कोण ठरणार? संस्था स्वतः, सरकार की मधुकर सारखे सजग नागरिक?